हॅलो नमस्कार. आपण पाहणार आहोत आज पारिजातक नेकलेस कसा बनवायचा. बनवायला खूप इझी आहे. तुम्ही सर्वांनी पहा, हे ट्युटोरियल कंप्लीट पहा. आणि याच्यासाठी लागणार आहेत आपल्याला राईस पर्ल्स लागतील, JMMचे मोती लागतील आणि आपल्याला ही तायर जी 18 गेजची आहे. त्यानंतर हे जे फ्लावर आहेत ते बनवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. याचा जर कंप्लीट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी तो नक्कीच अपलोड करेल. त्यासाठी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर आपल्याला याप्रमाणे जो नेकलेस आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर ते फुले जी आहेत ती अशी या पद्धतीने आपण ठेवून घेतली, जेणेकरून आपल्याला नेकलेसची जी डिझाईन आहे ती दिसेल. आणि जी तार आहे त्याला एका बाजूला आपण लूप बनवून घेतला. आता ह्या लूपच्या शेजारी म्हणजे जे तार आहे त्या तारेला काय करायचे आपण की तो लूप बनवून घेतल्यानंतर असे आपले जितके फ्लावर आहेत तितकेच थोड्या थोड्या अंतरावरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला लूप तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो फ्लावर आहे तो त्या लूपच्या भोवती आपल्याला असा अटॅच करायचा आहे की ती जी फ्लावर आहे तो हलणार नाही. मग जो लूप तयार केलेला आहे त्यामधून आपण 3 mmची जी तार आहे ती काढून घेतली आणि त्यानंतर यात दाखवल्याप्रमाणे वरून जे 2 मोती आहेत आणि परत ते खालच्या बाजूला तार घेऊन ते रॅप केलेले आहेत. या पद्धतीने व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राची जी वायर आहे ती कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायची आणि थोडीशी प्रेस करून घ्यायची, जेणेकरून जे टोक आहे ते आपल्याला टोचणार नाही. या पद्धतीनेच आपण काय करूयात की जे पहिलं फ्लावर आपण जिथे बसवलेलं आहे तिथून थोड्याशा अंतरावरती आणखीन एक लूप तयार करून घेऊयात. तर नोज प्लायरच्या साहाय्याने काय करायचं, राऊंड नोज प्लेयरच्या साहाय्याने एक छोटासा राऊंड तयार करून घ्यायचा आणि हाताच्या साहाय्याने तो थोडासा दाबून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे इथे जे फ्लावर आहे ते फ्लावर त्या लूपमधून तार घालून त्याला व्यवस्थित बांधून घ्यायचं. वरच्या बाजूनी तार 2 मोतीमधून काढून घ्यायची आणि ती खालच्या बाजूला रॅप करत जायचं आणि त्या लूपमधून जी तार आहे ती तार अशा पद्धतीने बांधायची की ते जे फ्लावर आहे ते अजिबात हलता कामा नये. म्हणजे ते त्याच्यावरती काय होईल की फिक्स बसलं जाईल. आणि फक्त ते काय करायचं की त्या लूपमधून तार वरती काढायची, 2 जे पर्ल आहेत त्याच्यामधून परत खालच्या बाजूला ती तार न्यायची आणि ती रॅप करत जायची. 2 मोती अशा अंतराने ते रॅप करत जायचे. म्हणजे ती काय होते की त्या लूपच्या भोवती व्यवस्थित बसते. आता बाकीचे जे फ्लावर आहेत ते बांधण्यासाठी आपण असे लूप तयार करून घेतले आणि फ्लावर बांधून काय केलं, एक्स्ट्राची जी वायर आहे ती व्यवस्थित कट करून ती दाबून घेतली. आता आपल्याला नेकलेस जो आहे त्या तार ही आहे ती फ्लेक्झिबल असते, त्यामुळे हाताने त्याला व्यवस्थित शेप देऊन एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची आणि त्या साईडला एक राऊंड नोज प्लेयरच्या साहाय्याने एक लूप तयार करून घ्यायचा. आता हा जो लूप आहे तो कशासाठी, तर आपल्याला जो गोंडा आहे किंवा जर बॅकला आपण चेन हवी असेल तर चेन अटॅच करू शकतो. तर तो गोंडा अटॅच करण्यासाठी दोन्ही बाजूला 2 जे लूप आहेत ते तयार करून घ्यायचे. आता तुमच्याकडे जो काही या पद्धतीने बघा किती छान बसलेले आहेत ते, त्याबरोबर लूपच्या भोवती ते फ्लावर अगदी व्यवस्थित बांधले गेलेले आहेत आणि अतिशय सुंदर डिझाईन दिसते. ही खूप सोपी आहे बनवायला. त्यानंतर तुम्ही काय करा की तुमच्याकडे जर का इथे काय करायचं आहे आपल्याला, शेवटी जो आपण लूप तयार करून घेतला होता त्या लूपमध्ये गोंडा जो आहे तो गोंड्याची एक बाजू करून त्याला व्यवस्थित लावून घ्यायची आणि तो जो लूप आहे तो क्लोज करून घ्यायचा. बघा इथे व्यवस्थितपणे दाखवलेला आहे की जो लूप आहे त्यामध्ये तो गोंडा इन्सर्ट करून तो काय करायचा की राऊंड नोज प्लेयरच्या साहाय्याने व्यवस्थित तो काय करायचा, दाबून घ्यायचा. आणि कोणतेही टोक जे आहे ते व्यवस्थित दाबल्यामुळे काय होतं की तो गोंडा व्यवस्थित बसतो आणि निघत नाही. या पद्धतीने आपला पारिजातक नेकलेस जो आहे तो तयार झालेला आहे. अतिशय सुंदर दिसतो, बनवायला खूप इझी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला फ्लावर कसे बनवायचे आहे त्याचं ट्युटोरियल हवं असेल तर मी ते नक्की अपलोड करेन. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. नोटिफिकेशन बटनला तुम्ही क्लिक करा आणि अशी सुंदर ट्युटोरियल पाहण्यासाठी. थँक्यू.